मंडळी असं म्हणतात की जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत कोणत्याही मुलाला देवाची भक्ती करण्याची काही आवश्यकता नाही। त्याने फक्त आपल्या आईवडिलांची सेवा करावं, त्याला देवाची भक्ती केल्याचं पुण्य प्राप्त होत असते। म्हणजेच माता पित्याला देवाची उपमा दिलेली आहे, देवाचा दर्जा दिला आहे आणि तेही खरंच आहे। ज्या प्रकारे पिता मुलाला जन्म देतो आणि त्याचं लालन पालन करतो, त्याच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि त्याचं पोट भरतो, स्वतः तो उपाशी राहील पण आपल्या मुलांना तो जगवत असतो। पिता आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झिजत असतो पण आपल्या मुलांना काहीतरी घडवण्याची ती स्वप्न पाहत असतो, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतो। आणि जेव्हा मुलाला एखाद्या खरचटलं जरी तर त्याच्या पित्याला त्याच्या वेदना होत असतात। तो कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही की त्याच्या मुलावर कोणतं काही दुःख यावं। तो आपल्या मुलाच्या आयुष्यात फक्त सुख शोधत असतो आणि त्याला जगातल्या सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजे ह्याच्यासाठी तो रात्रंदिवस राबत असतो। आणि त्याच्या मरणाच्या नंतर सुद्धा त्याला एवढं समाधान असते की आपल्यानंतर आपला मुलगा जे काही आपल्याजवळ संपत्ती आहे हे आपला मुलगा खाणार आहे। आपल्या इथपर्यंत की आपल्या चितेला सुद्धा तोच मुखाग्नी देणारा आहे। पण असा तो कधी विचार करत नाही की आपल्या मुलाला त्याच्या हातानं मुखाग्नी द्यायचं काम पडेल। तो असा स्वप्नात सुद्धा कधी विचार करू शकत नाही। पण आज आपण एका अशा पित्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने फक्त असा विचारच केला नव्हता, ज्यानं असं स्वप्नच पाहिलेलं नव्हतं, तर त्यानं अक्षरशः आपल्या मुलाला आपल्या हाताने संपवलं। आणि हेही कशासाठी? फक्त केवळ वासनेची भूक मिटवण्यासाठी। या पित्याला त्याच्या सुनेची चटक लागलेली होती। सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू होते आणि मुलगा आता मध्ये आडसर ठरत होता। ह्यासाठी आता त्याला त्याचा पोटचा मुलगा त्याचा शत्रू वाटत होता। ह्यासाठी त्यानं एवढ्या निर्दयपणे आपल्या मुलाला संपवलं की एखादा शत्रूसुद्धा एखाद्या शत्रूची अशा प्रकारे हत्या करणार नाही। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे बिजनौर आणि या बिजनौर जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे नांगला। आणि या नांगला पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे तिसोतेरा। आणि या तिसतेरा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख एक 60 वर्षीय व्यक्ती ज्याचं नाव सुभाष तोमर हा आणि याचा एक मुलगा होता ज्याचं नाव सौरभ तोमरचं मागील काही 3-4 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि दिसायला सुंदर आणि देखणी अशी आता घरामध्ये सून आलेली होती। यांच्याकडं वडिलोपार्जित काही शेती होती आणि शेतीमध्ये हे बागायती करत असायचे, शेतामध्ये ऊसाची लागवड करत असायचे, ऊसाचं उत्पन्न घेत असायचे आणि ह्यासाठी पिता आणि पुत्र दोघेही रात्रंदिवस शेतामध्ये कबाड कष्ट करत असायचे। शेतामध्ये फक्त ऊस असल्यामुळं नेहमी काम राहत नसे, त्यासाठी जो हा मुलगा होता सौरभ हा काहीतरी चालतं फिरतं काम करत असायचा। मग कधी कोणत्या शहरामध्ये जाणं, कधी कोणत्या खेड्यावर जाणं, अशा प्रकारे हा काहीतरी छोटा मोठा उद्योग व्यवसाय करायचा आणि तिकडून आल्याच्यानंतर मग हा कधी शेतामध्ये जायचा तर कधी ऊसाला पाणी देण्यासाठी जायचा। अशा प्रकारे हा एकदम कष्टाळू मुलगा हा सुभाषचा होता। पण अशामध्येच 12 नोव्हेंबर 2025च्या दिवशी अशाच प्रकारे सौरभ घराच्या बाहेर तर गेलेला होता, कुठेतरी बाहेर जाऊन येतो म्हणून असं तो आपल्या वडिलांना तर म्हणाला होता। पण संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तो परत काही घरी आलाच नाही आणि त्याची मग आता त्याच्या आईला, वडिलांना, त्याच्या पत्नीला आता चिंता वाटत होती। या सर्व कुटुंबियांनी रात्रभर कशीबसी त्याची वाट पाहिली तरी तो काही घरी आलाच नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग याच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि नांगला पोलिसांमध्ये जाऊन यानं तक्रार दाखल केली। त्यांचा मुलगा सौरभ हा कालपासून बेपत्ता झालेला आहे। तो घरून तर गेला पण घरी परत आला नाही। पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली आणि त्यानंतर तपास करू असं त्याला आश्वासन दिलं आणि त्यानंतर सुभाष तोमर आपल्या घरी परत निघून आला। 2 दिवसाच्या नंतर 14-15 तारखेच्या दिवशी काही शेतकरी यांच्या शेताच्या जवळचे काही शेजारी शेतामध्ये गेलेले होते आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर काहीतरी एकदम दुर्गंध त्या शेतकऱ्यांना येत होती। त्या शेजारीच्या शेतकऱ्यांना वाटलं की एखादं जनावर या ऊसामध्ये मरून पडलेलं आहे का, त्याच्यातूनच असा काही दुर्गंध सुटला आहे का आणि त्या जनावराला आपण जाऊन शोधावं आणि त्यानंतर त्याला नेऊन कुठंतरी व्यवस्थित ठिकाणी फेकून द्यावं। ह्यासाठी ते काही शेतकरी मग त्या ऊसामध्ये शिरले आणि ऊसामध्ये आतमध्ये जाऊन पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या अंगाचा थरकाप सुटला, कारण त्यांनी
वडिलांनी शेतामध्ये त्या उसाच्या फडामध्ये या सौरभ तोमरचा मृतदेह पाहिलेला होता। तो अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्यानंतर मग या शेतकऱ्यांनी याची माहिती लगेच त्याच्या वडिलांना दिली आणि लगेच याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली। पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली। ज्या प्रकारे पोलिसांमध्ये अगोदरच हा सौरभ तोमर जो होता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केलेली होती आणि याचा आता असा मृतदेह सापडल्यामुळं पोलिसांनाही नवल वाटत होतं की याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये कालच तक्रार दाखल केलेली आहे आणि याचा अशा प्रकारे मृत्यू झाला आहे। काय आहे याच्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर पंचनामा झाला आणि त्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी शेजारपाजारच्या शेतकऱ्यांना विचारपूस करायला सुरुवात केली, चौकशी करायला सुरुवात केली आणि जेव्हा वडिलांनाही विचारपूस केली जात होती त्यावेळेस त्याचे वडील सुभाष तोमर पोलिसांना म्हणत होते की याचा जो मृत्यू आहे एखाद्या जनावराने याला मारला असावं, हा रात्रीला शेतामध्ये आला असेल आणि कदाचित याच्यावर एखाद्या जनावराने हल्ला केला असेल, यामध्ये याचा मृत्यू झाला असावा। आता त्यावेळेस तो एवढा काही रक्ताने माखलेला होता आणि रक्त त्याच्या अंगाला एवढं काही वाळलेलं होतं की त्याला कशानं मारलेलं आहे, जनावरानं मारलेलं आहे की एखाद्याने हत्या केलेली आहे असं काही ओळखता येत नव्हतं। आणि त्यानंतर आता पोलिसांना वाट होती तर ती पोस्टमॉर्टम रिपोर्टची। त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आलेलं होतं की त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, त्याच्या मानेवर, त्याच्या छातीत अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी असे काही वार केले गेलेले होते आणि ह्यामध्येच रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झालेला होता। आता ज्या प्रकारे वडिलांनी सांगितलेलं होतं की याला एखाद्या हिंस्र पशूने हल्ला केला असेल आणि हल्ल्यामध्ये याला मारला असेल असा त्याचा वडील सांगत होता, पण याची जर हत्या केलेली आहे पोलिसांना आता प्रश्न पडलेला होता। त्यानंतर पोलिसांनी काही याच्याबद्दल मग पुढं चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र पोलिसांचा संपूर्ण जो संशय होता हा त्याच्या पित्याकडे चाललेला होता। जेव्हा पोलिसांनी पित्याला सुभाष तोमरला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याची सक्तीने चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र हा जोरजोराने रडत होता आणि जे काही घडलेली कहाणी होती ते पोलिसांना सांगत होता। तो पोलिसांना सांगत होता की जसं याचं मागील 3-4 वर्षापासून लग्न झालेलं होतं, घरात एक सुंदर आणि दिसायला देखणी अशी तरुण सून आलेली होती आणि मुलाचं आणि सुनबाईचं आयुष्य हे खूप सुखात आनंदात चाललेलं होतं। माझा मुलगा अधूनमधून काही छोटं मोठं काम करण्यासाठी इतर काही शहरामध्ये जायचा, तर कधी रात्री बेरात्री उसाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये जाऊन झोपत असायचा आणि ह्यामध्ये सून घरामध्ये एकटी झोपलेली असायची आणि त्या मुलीच्या काही भावना आहेत, तिच्याही काही शारीरिक गरजा आहेत आणि हे आता तो माझा मुलगा तिच्या पूर्ण करू शकत नव्हता। सुरुवातीचे तर यांचे खूप दिवस मौजमजेमध्ये गेलेले होते, पण जसे जसे काही दिवस पुढे गेलेले होते तर हा सासरासुद्धा त्यांच्यावर, सुनेवर आणि मुलावर लक्ष ठेवून होता की यांच्यामध्ये किती आता गोडवा राहिलेला आहे आणि यांच्यामध्ये किती दुरावा होत चाललेला आहे। आणि ह्यामध्ये जो हा सुभाष तोमर होता हा अजूनसुद्धा आपल्या हातामध्ये घरातलं जे काही व्यवहार होता हा आपल्या हातामध्ये सांभाळून ठेवलेला होता आणि मुलाला जेव्हा कधी काही एखादं छोटं मोठं काम करायचं असेल त्यावेळेस तो आपल्या वडिलांना विचारायचा, वडिलांकडूनच पैसे घ्यायचा। अशामध्ये हा एका प्रकारचा घरचा मालक होता आणि सासऱ्याच्या मनामध्ये मग आता सुनेविषयी वाईट वासना निर्माण झाल्या। तो आपल्या सुनेला वाकड्या नजरेने पाहत होता आणि सून त्याची ही नजर ओळखत होती। सासरा पुढं करायचा, घरामध्ये जर सासू आणि सुनेचं जर भांडण झालं तर तो आपल्या पत्नीला शांत करायचा, पण आपल्या सुनेची तो बाजू घ्यायचा आणि सुनेला तो धीर द्यायचा, तिला आधार द्यायचा। जर घरात तुला कोणी बोलत असेल, तुला जर त्रास करत असेल तर तू मला सांगायचं। अशा प्रकारे तो सुनेला एका प्रकारे वर चढवण्याचं काम करत असायचा। ज्यावेळेस सून कुठं बाहेर चाललेली असेल त्यावेळेस तिच्या हातामध्ये तो भरपूर पैसे द्यायचा, तर कधी बाहेर गेला तर चांगल्या काही वस्तू तिला खाण्यासाठी घेऊन यायचा। एका प्रकारे असं काही तिला आमिष देऊन, असं काही लालूच देऊन, गोड गोड बोलून त्या सुनेला आपल्याकडं करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि हा प्रयत्न त्याचा यशस्वीसुद्धा झाला। पत्नीला इकडं आता नवऱ्याकडून पहिल्यासारखं शारीरिक सुख मिळत नव्हतं। नवरा कधी दिवसभर इतर काही कामामध्ये असायचा, तर तिकडून आल्याच्यानंतर तो रात्रीला कधी शेतामध्ये जाऊन झोपत असायचा आणि ह्यामध्ये जी सुनबाई होती हिच्या काही शारीरिक गरजा ह्या अपूर्ण राहत होत्या आणि तिलाही कळालेलं होतं की सासऱ्याच्या मनामध्ये तिच्याविषयी काहीतरी भावना आहेत, तो तिला एका वेगळ्या नजरेने पाहतो आणि हे तिनं ओळखलेलं होतं आणि ह्यामध्ये ती सूनसुद्धा सासऱ्याच्या जवळ गेली। दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले। आता ह्या दोघांनाही एकमेकांना जशी संधी मिळत होते तसं हे दोघेही एकमेकांच्या सोबत शारीरिक संबंध स्थापित करत होते आणि हा आता म्हातारपणात आलेला 60 वर्षाचा सासरा याला एका प्रकारे आता तरुण 20-22 वर्षाची मुलगी एका प्रकारे अशी भोगायला मिळाली असल्यामुळं याला ती सर्वोपरी वाटत होती। याला आता जगातलं सर्व काही सुख
तिच्याजवळच दिसायला लागलेलं होतं आणि आता तिच्यासमोर तिच्या व्यतिरिक्त याला आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. हा आता जेव्हा याला संधी मिळेल त्यावेळेस जसा मुलगा बाहेर गेला की हा लगेच आपल्या सुनेजवळ जाऊन पोहोचायचा आणि अशामध्येच एके दिवशी त्याचा मुलगा हा बाहेर जाण्याचं काहीतरी कारण सांगून बाहेर गेलेला होता आणि बाहेर तर निघून गेला आणि याला वाटलं की आता मुलगा आपला दिवसभर घरी येणार नाही आणि ह्यामध्येच हा लगेच आपल्या सुनेजवळ जाऊन पोहोचला आणि सुनबाईसुद्धा मग सासऱ्यासाठी नेहमी तयारच असायची. दोघांमध्ये असे काही शारीरिक संबंध सुरू झाले आणि त्याच वेळेस त्यांचा मुलगा काहीतरी त्याचं काम रद्द झालं आणि त्यामध्येच तो परत अजून घरी आला आणि जसा तो घरामध्ये प्रवेश करतो तर उघड्या डोळ्याने तो आपल्या पत्नीला आणि पित्याला नको त्या अवस्थेत पाहतो आणि ज्या वेळेस त्यानं असं पाहिलं त्यावेळेस त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानंतर यानं पित्याला आणि पत्नीला दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. आणि आता पिताच असल्यामुळं आणि घरची पत्नी असल्यामुळं ही जी गोष्ट होती ही बाहेर कोणाला सांगता येत नव्हती. जर बाहेर सांगावं तर आपल्याच घराची बदनामी होईल, माझीच बदनामी होईल आणि ह्यासाठी आता पित्यालाही भीती वाटत होती की माझी बदनामी गावामध्ये होईल तर गावामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यासाठी तो आपल्या मुलाला कसंबसं हात पाय जोडून त्याची माफी मागत होता. तर पत्नी ही शांत बसलेली होती आणि मुलगा जो होता पिता आहे शेवटी तो आपल्याला माफी मागत आहे असं त्याला वाटत होतं. पण जसा तो बाहेर जायचा, बाहेरून आला आणि त्यानंतर मग त्याला संशय येत असायचा की पत्नी अजून माझ्या वडिलांसोबत अशाच काही अनैतिक संबंधामध्ये आहे आणि त्यानंतर तो आपल्या वडिलांनाही भांडत असायचा तर इकडं पत्नीलाही भांडत असायचा. दोघांनाही त्यानं ठणठणीतपणे बजावलेलं होतं की याच्यानंतर जर तुम्ही मला अशा प्रकारे आढळले तर माझ्या एवढं वाईट नाही. अशा प्रकारे तो आता वडिलांनाही धमकावत असायचा तर इकडं पत्नीलाही धमकावत असायचा. इकडं तर त्याच्या वडिलांना एका प्रकारे सुनेची अशी काही चटक लागलेली होती की त्याला तिच्याशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं आणि ह्यासाठी आता तो आपल्या सुनेला भेटण्यासाठी आतुरलेला असायचा. तिच्या विना त्याला करमत नव्हतं, तिच्या विना त्याला राहवत नव्हतं. एका प्रकारे सुनेशिवाय तो आता तळमळ करत होता आणि त्याला वाटत होते की आता माझ्यामध्ये आणि माझ्या सुनेमध्ये माझा मुलगाच आता भिंत बनला आहे आणि तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या सुनेला भेटू शकत नाही, पूर्वीसारखं शारीरिक सुखही घेऊ शकत नाही. आणि याच्या मनामध्ये मग आता मुलाविषयी एवढा राग आणि एवढा द्वेष भरत चाललेला होता की यानं आता निर्णय घेतला की आता काही जरी झालं तरी आपण आता आपल्या मुलाला संपवायचं. आणि त्यानंतर मग लगेच यानं काही पैसे खर्च केले आणि 315 बोरची अशी एक पिस्तल ती विकत आणली आणि आता पिस्तूलनं याच्यावर गोळी झाडायची आणि याला ठार करायचं हा त्याने आता बेत आखलेला होता आणि सोबत तो आता पिस्तूल घेऊन राहत होता. मुलगा आता कधी शेतात जायचा तर कधी बाहेर जायचा आणि 12 तारखेच्या दिवशीसुद्धा तो असाच उसाला पाणी देण्यासाठी दिवसा शेतामध्ये गेलेला होता. संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि आता त्याच्या वडिलांनी हीच संधी साधली की शेतातले जे काही लोक आहेत हे आता गावाकडे आलेले आहेत, शेतामध्ये माझा मुलगा सौरभ हा एकटा आहे आणि आता हीच संधी आहे, याला आता आपण लगेच जाऊन संपवायचं. त्यानंतर हा मागच त्याच्या शेतामध्ये गेला आणि त्याच्या मागं जाऊन हा हळूहळू चोर पावलांनी त्याच्या मागं जाऊन पोहोचला आणि याच्या मनामध्ये आता एवढा राग भरलेला होता की आता त्याला कोणत्याही क्षणी संपवावं असं याच्या मनामध्ये भरलेलं होतं. त्यानंतर लगेच यानं पिस्तूल त्याच्यावर ताणलं आणि लगेच गोळी झाडली. मुलगा काहीतरी कामामध्ये मग्न होता, कामामध्ये व्यस्त होता. त्याने मागं पाहिलंच नव्हते की त्याचे वडील त्याच्या मागं येऊन त्याच्यावर गोळी झाडत आहेत. पण जशी या पित्याने त्याच्यावर गोळी झाडली हा रागाने सुद्धा एवढा थरथर कापत होता आणि पहिल्यांदा अशी कोणाची हत्या करत होता ह्यासाठी याचा हात थरथर कापत होता. आणि ही जेव्हा त्यानं आपल्या मुलावर स्वतःच्या गोळी झाडली त्यावेळेस याचा जो निशाणा होता हा चुकला आणि पिस्तुलाची गोळी सौरभच्या जवळून निघून गेली. जसा हा आवाज आला तसा सौरभनं मागं पाहिलं तर त्याचा पिता त्याच्यावर पिस्तूल ताणून उभा आहे आणि तो त्याला मारण्यासाठी उभा आहे. त्याने त्याच्यावर पिस्तुलाची गोळी झाडली आहे. ज्यावेळेस त्यानं पित्याकडं पाहिलं तोही सुन्न झाला. त्यालाही काय करावं काय बोलावं हे काही सुचत नव्हतं की त्याच्या वडिलांनी इथपर्यंत सुद्धा आता टोकाचं पाऊल उचललेलं होतं. तो आपल्या पिताकडं पाहतच राहिला. त्याला काही सूचना असं झालेलं होतं की माझा जन्मदाता पिता आज माझ्यासमोर एक यमराज म्हणून उभा आहे, एक माझ्यासमोर मृत्यू म्हणून उभा आहे आणि माझा पिता माझ्यासोबत असं काही करेल त्याला असं कधी स्वप्नात सुद्धा त्याने विचार केलेला नव्हता. पण पित्याने मात्र जरासुद्धा क्षण न गमावता त्याने लगेच ताबडतोब जवळ पडलेली एक कुदळ उचलली आणि त्या कुदळीने लगेच वार करायला सुरुवात केली. पहिलाच वार सौरभच्या डोक्यात बसला आणि जसा त्याच्या डोक्यात पहिला वार बसला तसाच तो खाली कोसळला आणि जसा मग आता मुलगा खाली पडला त्यानंतर पित्याच्या मनामध्ये एवढा काही आपल्या मुलाविषयी राग होता की हा माझ्यात आणि माझ्या सुनेमध्ये आडसर ठरत आहे, आमच्या दोघांमध्ये हा रोकटोक करत आहे. फक्त त्याला एवढाच राग होता आणि ह्याच
रस्त्याच्या काट्याला त्याला दूर करायचं होतं. मग तो याचा पोटचा मुलगा का होईना त्याला तो शत्रू वाटत होता. या पित्याने त्याच्या मुलावर एवढे गंभीररित्या वार करायला सुरुवात केली की लगेच त्याने पाठोपाठ त्याच्यावर 5 ते 6 वार केले की त्याला क्षणभरसुद्धा हालूसुद्धा दिलं नाही आणि लगेच त्याला जागीच ठार केलं. जागीच ठार केल्याच्या नंतर त्यानं त्याचाच मृतदेह ओढत उसामध्ये नेऊन फेकला आणि त्यानंतर काही कपडे धुतले, हात धुतले, सर्व काही जे काही अवजार होते हे धुतले आणि त्यानंतर तो घरी निघून आला. घरी निघून आल्याच्या नंतर त्याने दुसऱ्या दिवशी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की त्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. अशा प्रकारे यानं हे संपूर्ण कट रचला होता आणि स्वतःच्या मुलाला याने एका प्रकारे स्वतः पित्याने संपवलं. आणि जेव्हा ही संपूर्ण कहाणी पोलिसांनी ऐकली तर पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की खरंच माणूस किती वासनेने आंधळा होत असतो. एवढा काही आंधळा होत असतो की त्याला स्वतःच्या पोटचा मुलगासुद्धा दिसत नाही. पोलिसांनी आता त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केलेली आहे, त्याला तुरुंगात पाठवलेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की समाजामध्ये अशासुद्धा काही घटना घडत असतात. आता या महिलेनं एकीकडे आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केलेला होता तर दुसरीकडे नात्यामध्ये पित्यासमान सासऱ्यासोबत या महिलेनं अशा प्रकारे शारीरिक संबंध स्थापित केलेले होते. पण आता ही महिला नामानिर्वाळ राहिली. आता ही महिला या संपूर्ण प्रकरणातून सेफ झाली कारण तिनंही तिच्या सासऱ्याला सांगितलेलं नव्हतं की तू हत्या करावं, पण सासराच एवढा काही पिसाळलेला होता की त्याला सुनेशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. त्यासाठी त्याने स्वतःच्या मनानं स्वतःच्या मुलाला संपवलेलं होतं आणि तो आता तुरुंगात जाऊन बसलेला आहे. तर त्याच्या मुलाला त्यानं त्या जगातून कायमचा निरोप दिला आहे. तर महिला जी आहे आता घरात एकटी बसलेली आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.